सीएम साहेब आपण ते आपले कौशल्य विकास मंत्रीने बरोबर घेऊन DCMने घेऊन आपण एक वेळा मंत्रालयामध्ये या त्यांनी रिक्वेस्ट केली की आपण ते एक मी प्रामाणिकपणे एक अर्धा दिवससाठी किंवा एक दिवसासाठी पूर्ण डिपार्टमेंट आपल्याकडे तुम्ही माझी कुर्सीमध्ये बसा, डिपार्टमेंटचा रिव्ह्यू घ्या, ते ऑफिशियली मीटिंग पण करा प्लीज. माझी रिक्वेस्ट आहे की यावेळी आपण करून घ्या. यंग एस्पायरेशन नेटवर्क, यंग मिनिस्ट्री यांचे जे काही सर्व संयोजक कार्यक्रमची कल्पना ज्याने केली त्याने मी रिक्वेस्ट केली की आपण 1 वर्षासाठी किंवा किमान 3 महिना किंवा 6 महिन्यासाठी ते नक्की करतील. आपण एक ITI मध्ये ऑफिशियली आम्ही सर्वांच्या नावावर लेटर इश्यू करून सकाळचे बरोबर एक MOU करून तुम्ही ते हां आपण एक स्किल दूत, कौशल्य विकास दूत, कौशल्य विकास एम्बेसेडर असा म्हणून काम बघू शकता का. असं आपण तिथे ITI मध्ये आपलं ऑफिशियली ते इन्व्हाइट करतील. ITI मध्ये काय काय करायचे, आपण कोर्सेस नवीन कोर्स करायचे आहे, तिथे रिनोव्हेशनच्यासाठी आपण फंड देत आहे, तिथे नवीन जिम उभा करायचा, टीचर्स लॅब नाही डेव्हलप करायचा, असं सर्व आपल्या मनामध्ये आहे. आपण सर्व आपल्याकडे शेअर करू. तर आपल्याकडे काय आहे का मनामध्ये असा 1-6 महिन्यासाठी आपण कौशल्य विकास एम्बेसेडर म्हणून काम करणार का. आपले जे जवळचे ITI आहे मी ITIची लिस्ट त्यांच्याकडे देऊ, ते अलॉट करतील. आपण तर ते आपले कंट्रीब्युशन सोशल रेस्पॉन्सिबिलिटी समजून करा आणि त्याशिवाय पण ते तुमच्या पण एक प्रॅक्टिकल नॉलेज वाढतील, ITIच्या पण काही बेनिफिट होऊन जाईल.